श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या व्यक्तीला आपण अर्धांगिनी किंवा प्राणप्रिय पत्नी म्हणतो, ज्याच्यासोबत आपण अग्नीच्या 7 फेऱ्यामध्ये जन्मोजन्मीच्या भेटीचे वचन घेतो, जेव्हा ती व्यक्ती अचानक हे जग सोडून जाते तेव्हा ते नातं संपतं का? गरुड पुराणात एक असं विधान लिहिलं आहे जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय, जो तुमच्या भेटीसाठी यमलोकाच्या दारात व्याकुळ होऊन उभा असतो? काय नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकतात, की आपल्या कर्माच्या भीती या नात्याला कायमच्याच तोडून टाकतात? आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळणारं एक उत्तर आहे. आज आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानात लपलेले हे रहस्य उलगडणार आहोत. हे जे ऐकून कदाचित तुम्हाला आज शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आज स्वतः तुम्हाला तुमच्या सर्वांची प्रश्नांची उत्तरे जी आहेत तर ती मिळणार आहेत. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो, माझे मिस्टर गेले, माझी बायको मला सोडून गेली, काय आम्ही पुन्हा कधी भेटू? स्वामींच्या कृपेने आमची पुन्हा गाठ पडेल का? हे ऐकलं की मन विषण्ण होतं. मृत्यू हे जीवनाचं एकमेव सत्य आहे जे आपण नाकारू शकत नाही. पण गरुड पुराण, जे भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्यात पती पत्नीच्या भेटीबद्दल अत्यंत गूढ माहिती दिली आहे. बहुतेक भक्त विचारतात की मेल्यावर माणूस कुठे जातो? ते आपल्याला विसरून जातात का, की ते आपली वाट पाहतात? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील त्या अध्यायांचा अभ्यास करणार आहोत जिथे आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. हा व्हिडिओ बनवताना माझंही मन भरून आलं, कारण हे सत्य जितकं कठोर आहे तितकंच ते भावनिक आहे. जर तुम्हीही कुणाजवळच्या व्यक्तीला गमावलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक संकेत समजा आणि मनापासून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गरुड पुराण सांगते की जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा आत्मा लगेच यमलोकात जात नाही. तो आपल्या शरीराभोवती आणि घराभोवतीच फिरत असतो. पहिल्या काही तासात आत्म्याला जे समजत नाही तो मेला आहे. तो आपल्या पत्नीला रडताना पाहतो, तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, अगं मी इथेच आहे, रडू नकोस असं सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे शब्द कुणालाही ऐकू जात नाहीत. आत्म्याला भूक आणि तहान लागलेली असते. गरुड पुराणानुसार हे 13 दिवस त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. जर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती घुटमळतो, कारण तिचं दुःख त्याला बांधून ठेवतं. 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान होतं तेव्हाच त्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळते. कल्पना करा, ज्या माणसाने आयुष्यभर आपलं रक्षण केलं, तो आपल्या अगदी जवळ असूनही आपण त्याला मिठी मारू शकत नाही. अंगावर शहारे येतात ना हे ऐकून. मृत्यू किती निष्ठुर असतो. तुम्हाला असं वाटलं की कुणीतरी घरात आहे पण दिसत नाही. या 13 दिवसात घरामध्ये गरुड पुराण किंवा विष्णू सहस्त्रनाम लावून ठेवावे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून जाताना श्री स्वामी समर्थांचा जप करा, जेणेकरून आपल्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसात केलेलं शुद्ध दान त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात भोजन मिळवून देत असतं. आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्माचं नातं आहे. गरुड पुराण याला ऋणानुबंध म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पत्नी किंवा पती म्हणून का येते? कारण या मागील जन्मातलं काही देणं घेणं बाकी असतं. गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि ज्यांनी एकमेकांशी कधीही दगाफटका केला नसतो, त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट असतात की मृत्यू देखील त्यांना तोडू शकत नाही. जेव्हा असा आत्मा यमलोकाच्या वाटेवर असतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगतं की जर तुमचं पुण्यबळ प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे पितृलोकात जाता येतं, जिथे तुमचे पूर्वज तुमची वाट पाहत असतात. विचार करा, मृत्यूच्या त्या भयान वाटेवर सुद्धा त्या आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराची आठवण असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नका. जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर जिवंतपणीच माफी मागा. दर अमावस्येला पती किंवा पत्नीच्या नावाने
अन्नदान करा. स्वामी समर्थांची सेवा केल्याने हे ऋणानुबंध पवित्र होतात. गरुड पुराणात एका नदीचा उल्लेख आहे जिचं नाव ऐकताच थरकाप उडतो. वैतरणी नदी. ही नदी रक्ताने भरलेली असते. यम लोकाकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावी लागते. गरुड पुराण सांगतं की ज्या पती पत्नीने आयुष्यात एकत्र राहून धर्माचं पालन केलं आहे, दानधर्म केला आहे, त्याच्यासाठी यमदूत एक नौका आणतात. पण ज्यांनी पाप केलं आहे, जोडीदाराचा छळ केला आहे, ते या नदीत अडकून पडतात. तिथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. पण एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल तर तिथेच ओरडत राहतो. किती भयावह आहे ना हे. एकाच नावेतून प्रवास करणारे दोन जीव कर्मामुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात. तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या कर्माने आपण आपल्या प्रिय व्यक्तीला मुकवतोय? वैतरणी नदीतून सुटका होण्यासाठी जिवंतपणी गोदान किंवा गायीची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा अशी प्रार्थना करा. यामुळे कर्माचा भार हलका होतो. गरुड पुराणात हे सर्वात मोठं रहस्य आहे. लोक विचारात पडतात आणि आम्ही पुढच्या जन्मात पुन्हा नवरा बायको होऊ का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही. तो फक्त कपडे बदलावे तसे शरीर बदलतो. जर पती आणि पत्नी दोघांची इच्छा एकत्र येण्याची असेल आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतो. पण दरवेळी ते पती पत्नीच असतील असं नाही. कधी ते पिता पुत्री, कधी भाऊ बहीण, कधी जिवलग मित्र म्हणून जन्माला येतात. कारण प्रेमाचा उद्देश फक्त शरीर नसतं तर आत्म्याचं समाधान असतं. ज्यांना मोक्ष हवा असतो ते पुन्हा जन्माला येत नाहीत. ते थेट स्वामींच्या चरणी विलीन होतात. हे ऐकताना थोडं वाईट वाटतं ना की नातं बदलू शकतं, पण विचार करा, त्या आत्म्याला फक्त तुमची सोबत हवी असते. मग ती कोणत्याही रूपात का असेना, हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला पुन्हा तेच नातं हवं असेल तर संकल्प करून 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करा. तुमच्या मनातील शब्द स्वामी इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात. आणि अनेक भक्तांना अनुभव येतो की गेलेल्या व्यक्ती स्वप्नात येतात. गरुड पुराणात याला संकेत मानतात. आत्मा जेव्हा पितृलोकात स्थिर होतो तेव्हा तो आपल्यासाठी प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो. जर तुमच्या जोडीदार स्वप्नात तुम्हाला काही खायला मागत असेल, रडताना दिसत असेल तर त्याचा अर्थ असा की अजूनही तृप्त झालेला नाहीये. जर ते शांतपणे हसताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यमलोकाची त्याची परीक्षा संपली आहे आणि ते सुखी आहेत. ही एक प्रकारची भेटीची खूण आहे. स्वप्नात जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा क्षणभर वाटतं की ते परत आलेत, पण जाग आल्यावर डोळ्यातून पाणी असतं. तुम्हालाही असं स्वप्न पडलंय का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. गरुड पुराणानुसार मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त एक प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर तिथेच राहते, पण त्याचा आत्मा शरीरातून बाहेर पडतो. ही आत्मा काही क्षण गोंधळलेला असतो. तिला समजत नाही की काय घडलं आहे. ती स्वतःच्या मृत शरीराकडे पाहते आणि आपल्या कुटुंबियांना रडताना पाहते. पण सर्वात वेदनादायक गोष्ट, ती बोलू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. आणि गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा आपल्या घराभोवतीच फिरत असतो. त्याचबरोबर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मृत्यूनंतर लगेच नवरा बायकोची भेट होत नाही. कारण प्रत्येक आत्म्याचा प्रवास वेगळा असतो. त्यांच्या कर्मानुसार त्यांना वेगवेगळ्या मार्गाने जावे लागते. जर दोघांचे पुण्य आणि कर्म सारखे असतील तर पुढच्या जन्मात ते पुन्हा भेटू शकतात. पण या जन्मात मृत्यूनंतर लगेच त्यांची भेट होणे खूप दुर्मिळ आहे. यामुळेच आत्मा जास्त दुःखी असतो. यमलोकाचा प्रवास हा मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा आपल्या घराजवळ असतो आणि त्याचबरोबर यमलोकाकडे प्रवेश सुरू होतो. हा प्रवास खूप कठीण असतो. आत्म्याला भूक लागते, तहान लागते, पण काही मिळत नाही. म्हणूनच श्रद्धा आणि पिंडदान खूप महत्त्वाचे असते. तो आत्म्याला शक्ती देतात. त्याचबरोबर लोक ह्या सर्वात मोठ्या चुका करतात, ज्यामध्ये मृत व्यक्तीची फोटो चुकीच्या ठिकाणी लावणे, श्राद्ध न करणे, पिंडदान टाळणे, आत्म्याचा अपमान करणे, ह्या चुका आत्म्याला त्रास देतात. आत्म्याला शांती कशी मिळते तर श्राद्ध करणे, पिंडदान करणे, प्रार्थना करणे, चांगले कर्म करणे, यामुळे आत्म्याला शांती मिळते. मृत्यू हा शेवट नाही, तो एक नवीन प्रवास आहे. आपण जिवंत असताना चांगले कर्म केले तर मृत्यूनंतरचा प्रवास सोपा होतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, आपल्या प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जात नाहीत. त्या फक्त आपल्याला दिसत नाहीत, पण त्या आपल्या अवतीभोवतीच असतात. त्यामुळे त्यांचा अपमान हा चुकूनही करू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.